नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपलं 1 एकरमध्ये 14,000 झाडाचं तुम्हाला खरबूज प्लॉट माहीतच आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे क्वालिटी आणि आपल्या प्लॉटला आज 19 दिवस पूर्ण झालेत आणि 19 दिवसानंतर तुम्ही आपल्या प्लॉटची ग्रोथ बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपण क्रॉप कव्हर टाकून नेमके 4 दिवस झाले होते, तर आपल्याला क्रॉप कव्हर काढावं लागलं। त्यामागे खूप मोठं कारण आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे क्रॉप कव्हर असतं त्याचे फायदे तोटे असे दोन्ही पण असतात। तर फायदे असे की क्रॉप कव्हर टाकल्यानंतर पांढरी माशी झाली, त्याच्यानंतर जे आपली झाडाची ग्रोथ आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। म्हणजे पांढरी माशी, दुसरे कीड वगैरे कोणतीही अटॅक करत नाही, कारण ती पूर्ण क्रॉप कव्हर आपल्या झाडावर झाकलेली असते। आणि त्यानंतर जी आपली झाडाची क्वालिटी आहे, वाढण्याची जी ग्रोथ आहे ती आपली डबल होत असते क्रॉप कव्हर टाकल्यानंतर। पण शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये तोटा पण भरपूर आहे आपला क्रॉप कव्हरचा। कारण तुम्हाला सांगतो, भरपूर शेतकरी असे करतात, क्रॉप कव्हर टाकल्यानंतर 20 ते 25 दिवस मोकळे होऊन जातात आणि हे विचार करतात की आपल्या प्लॉटवर आता 20-25 दिवस स्प्रे घ्यायची गरज नाही किंवा आपल्याला काहीच बघायची गरज नाही। पण शेतकरी मित्रांनो, हे खऱ्या गोष्टी नाही आहे। खरं तुम्हाला सांगतो मी, आपण क्रॉप कव्हर टाकल्यानंतर दररोज आपल्या प्लॉटमध्ये आपण सकाळी संध्याकाळी चक्कर मारा, क्रॉप कव्हर जागोजागी उचलून बघा, त्याच्यावर डावणी आली का, भुरी आली का, करपा आलाय का किंवा दुसऱ्या काही समस्या आल्या काय। तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं आपलं काम असतं। कारण आपलं लाखोचं खर्च करून बसलेलो असतो, शेतीमध्ये भरपूर पैसा टाकून बसलेला असतो त्या खरबूज प्लॉटमध्ये, आणि त्यानंतर अचानक आपण क्रॉप कव्हर काढणं, आपलं प्लॉटच जर आपल्या समोर नसेल तर शेतकरी खूप परेशान होऊन जात असतो। तर शेतकरी मित्रांनो, आपलं क्रॉप कव्हर काढण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं, कारण आपले जे हे खरबूजचं प्लॉट आहे ह्याच्यामध्ये ह्या शेंड्यामध्ये जागोजागी आळ्या झाल्या, हिरव्या कलरच्या आळ्या आहेत, बारीक बारीक आळ्या आहेत। त्या शेंड्यामध्ये बारीक आळ्या तयार झाल्या आणि त्या आळ्या आपला शेंडा खात होते। मी भरपूर जागी असं आपल्या प्लॉटमध्ये बघितलं, त्यामुळं मी क्रॉप कव्हर काढून घेतलं आणि लगेच आता स्प्रे घेणार आहे, नंतर परत क्रॉप कव्हर टाकून देणार आहे। आणि वेळोवेळी आपलं क्रॉप कव्हरच्या आतमध्ये आपली जे झाडाची क्वालिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतच चालू, जेणेकरून समोर काही अशी समस्या आली तर आपण परत क्रॉप कव्हर काढून परत स्प्रे करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकरी आपल्या खरबूज प्लॉटची काळजी घ्या, जेणेकरून तुमचं खरबूज प्लॉट तुमच्या हातातून जायला नको पाहिजे। भरपूर खर्च व्हायला असतो। व्यवस्थित कधी वेळेवर सगळ्या गोष्टी करत गेलो तर आपला प्लॉट नक्कीच आपल्याला भरपूर असा पैसा देऊन जाणार आणि व्यवस्थित पण राहणार आहे। तुम्ही बघू शकता, आपला प्लॉट एकदम हिरवागार दिसतोय। आज आपल्या प्लॉटला 19 दिवस झाले आणि क्रॉप कव्हर टाकून आपल्याला नेमके 3 ते 4 दिवस झाले होते, पण आपण क्रॉप कव्हर कालच काढून घेतलं। तर आज आपण स्प्रे करणार आणि त्यानंतर परत हे क्रॉप कव्हर टाकून देणार आणि 20 ते 25 दिवस प्रयत्न करणार की आपण आपलं क्रॉप कव्हर तसंच ठेवू। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माझी ही जी महत्त्वाची माहिती आहे ती कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। आपले खरबूज जे सहकारी मित्र आहे त्यांच्या प्लॉटमध्ये जा, ही समस्या दाखवा त्यांना। नसेल तर चांगली गोष्ट आहे, असल्यास तुम्ही तात्काळ त्यावर उपाय करा। आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपलं प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक अशा समस्या कळून येतील आणि नुकसान व्हायच्या आधीच आपली त्याच्यावर उपाय करता येतील। तर लवकरच भेटूया शेतकरी मित्रांनो आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम आणि आपल्या प्लॉटची काळजी घ्या।